नमस्कार. माझं नाव अक्षय गणेश कर्वे. मरगुवा बालसंस्कार केंद्राचा सर्वेसर्वा. बालसंस्कार केंद्र चालू करून 8 महिने झाले. सद्यस्थितीला 200च्या वर पोरांना मी बालसंस्कार केंद्रात शिकवते. ह्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला माझी सर्व माहिती देणार आहे. मी काय अभ्यास केले, मी पोरांना काय शिकवणार आहे, माझ्या जीवनाचा प्रवास इथपर्यंत कसा आला. कारण भविष्यात नंतरनं जे माझं कार्य होणार आहे त्यात गैरसमज नको कोणाचा, यासाठी हे व्हिडिओ मी बनवत आहे. माझं 10वीपर्यंत सामान्यच शिक्षण झाले. 11-12वीला माझी इच्छा होती कॉमर्सला जायची. घरच्यांच्यामुळं मी सांगितलं मी सायन्सला गेलो. मला इंग्लिश वाचायला येत नव्हतं, तरी पण मी सायन्सला गेलतो. अभ्यासात काहीच एवढं हुशार नव्हतं, त्यामुळे मी सिरियसली कधीच राहिलो नाही तिथनं पुढे. तरी पण मला 11-12वीला मला 50% पडले. नंतर माझी इच्छा होती की BSc किंवा BCA करायची इच्छा होती. घरच्यांनी सांगितल्यामुळे मी डिप्लोमा घेतलो, निम्म्यातनं सोडलो. परत मला पुण्याला पाठवले ॲडमिशन करायला. ॲडमिशन झालं नाही तर मी पुण्यात 3 महिने वॉचमॅन काम केले होते. पुण्यात जेव्हा राहिलो तेव्हा मला खूप खूप वाईट वाटत होतं. पुणे शहर वाटते आपल्यासारख्या लोकांना पुणे शहर नाही झेपत, हे मला तेव्हा समजलं. तिथनं माझी इच्छा होती की तिथं ॲडमिशन माझं होऊ नये, हीच लई अपेक्षा होती. त्यांनी ॲडमिशन करू, तिथं झालं नाही. मग इकडे हातकणंगल्याला ॲडमिशन घेतलो BCAला. BCA फर्स्ट इयरला मला 60% पडले. सेकंड इयरला आल्यावर समजले की ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर जॉबला मी पुण्याला जायला लागणार म्हणून. माझा अभ्यासानं मूडच गेला. मी अभ्यास करायचं बंदच केलो आणि मजा मस्ती करायला लागलो. त्यात मला व्यसनं लागली. व्यसनं लागत लागत माझं वाईडी पडलो मी. वाईडी पडल्यानंतर माझ्या संगतीच्या दोस्तामुळं मी इकडे तिकडे फिरत फिरत जे गुन्हेगार क्षेत्रातले मित्र आहेत त्यांचा माझा संपर्क वाढला. मग त्यांच्यासंग मी फिरत फिरत फिरणं चालू झालं. 2017ला त्या मित्रांचं सगळ्यांचं हद्दपार आलं. त्या हद्दपारमध्ये मी त्यांना डबा घेऊन जात होतो. म्हणजे सगळीजण बोरगाववर राहिलो होते. सगळे जिथनं मी जेवण घेऊन जाणार संध्याकाळी आणि राहायला बिहायला सगळं देतो. गुन्हेगार क्षेत्र सगळ्यांना आवडते, सगळ्यांना भारी वाटते. ज्या पोरांना कॉलेजामधल्या पोरांना, तरुण पोरांना गुन्हेगार क्षेत्र भारी असते. मला पण तसं वाटलेलं, भारी वाटलेलं. पण जेव्हा मी त्या पोरांचं फिरताना त्या पोराने मला जे सगळं सत्य सांगितले, मी त्यांच्या भावना फील केलं सगळ्या. त्यांच्या घरच्यांना जे होणारा त्रास, त्या मुलांना होणारा त्रास किती भयंकर होता. भरपूर त्रास झाला. ते एक पोरांचं जीवन बरबाद झाले हे मला तिथं गेल्यानंतर समजलं सगळ्या गोष्टीचं. मग तेव्हा मी कानाला खडे घातले किंवा आपण कोणाला भांडणं करायचं नाही, कधी कोणाला मारायचं नाही. मला लागलेली व्यसनाचं बद्दल मला जर कोण सांगितलं असतं तेव्हा व्यसन वाईट आहे, व्यसनाबद्दल व्यसन पण मी केलं नसतं, लवकर तेव्हाच बंद केलं असतं. पण व्यसनाबद्दल काही कोण जागरूक नाही, कोणी सांगणार नाही, सगळी मजा मस्तीच करणार आहेत. आणि ती वय असते, त्या वयात मी भरकडत गेलो. 2021ला मला समज आली की व्यसनामुळं माझं भरपूर वाईट होणार आहे भविष्यात. आणि आता वाईट झाले पण. शरीर आपलं वय नाही आणि व्यसनाच्या नादाला लागून आपलं भविष्यात नुकसान होणार. आपलं शिक्षण काय झाले, परत माझी आई असते तर मी कसा असतो, हे मला पहिला प्रश्न पडला. त्या प्रश्नानंतर माझ्यात एवढं प्रश्न पडायला लागलेत मला, कसं करायचं, भविष्यात कसं होणार, असं होणार तसं होणार. मग मी गेलोच का व्यसनाधीनला, नेमकं कारण काय होतं, हे सगळ्या गोष्टी सखोल मी 1 वर्ष अभ्यास केला. मग व्यसनापासून लांब जाण्याबद्दल जागरूकता नाही, आपल्याला कोण सांगत पण नाही समजून, हे मला माहीत झालं. एक समजले की माळ घातल्यानंतर व्यसन बंद करतात हे समजलं. मी एका व्यक्तीकडे गेलतो. त्यांना जर सांगितलं की असं मला व्यसनातनं बाहेर पडायचं आहे, चक्रव्यूहातनं अडकले, ते म्हणले की तू मनावर कंट्रोल करून माळ घालू नकोस. तिथनं जे माझा प्रवास चालू झाला हळूहळू करत करत कसं तर भगवद्गीतापर्यंत मी पोहोचलो. भगवद्गीतानं श्रीकृष्णांनी प्रेरणा दिलं मला. त्यातनं मी माझं डोळं उघडल्यानंतर मी जो अभ्यास चालू केलो करायला, लोकांच्या भावना समजून घ्यायला लागलो. आपल्या समाजातल्या भागातल्या लोकांचं सगळं विचार करून सगळं अभ्यास करायला चालू केलं. नेमकं वाईट का घडते, पोरं वाईट होणार का जातात, परत पोरांचं जीवनात काय घडते, कुठल्या चुका घडतात की एका पोरग्याचं जीवन बरबाद होते. म्हणजे सगळं अभ्यास करत 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 म्हणलं देवानं आपल्याला काय संधी दिली, आपण काय करून दाखवूया म्हणून हे बालसंस्कार केंद्र चालू केले. पुढं माझं कार्य असं होणार आहे की लोकांच्याकडनं मी फी सुद्धा मागायला चालू करणार आहे. घेतलं तर एक 50-100च घेणार आहे, कारण काम करत करत करणार आहे, त्यामुळे मला फीची गरज लागणारच आहे. पोरं शाळेला जातात, चांगल्या क्लासला जातात, आईवडील सगळे त्यांना देतात, तरी सुद्धा पोरं आईवडिलांचं ऐकत नाही. हे साधी सोपी गोष्ट नाही. आता लहानपणीच जर पोरं आईवडिलांचं ऐकत नसतील तर विचार करा भविष्यात काय परिस्थिती निर्माण होईल. मग हे बालसंस्कार केंद्र चालू केलं. मी कुठल्या कल्पने केलं की पोरांना
वाईट गोष्टीचं जर मार्गदर्शन मिळालं, वाईट गोष्टी काय असतात, चांगल्या गोष्टी काय असतात, जर त्यांना समजले की आपण असं केलं तर आपलं वाईट होणार आहे, तर पोरं त्या मार्गाला जाणार नाही म्हणून चालू केलं. तर नंतर मला असं समजलं की पोरं आई वडिलांच ऐकत नाही. मग माझे जरा टूप पिटले. मग मला समजलं नाही की नेमकं करायचं काय. म्हटलं आई वडिलांचं जे पोरं ऐकत नाही ते माझं कसं ऐकते. त्यावर आणि परत अभ्यास चालू केलो करायला. कुठं तर पालक पण चुकत आहेत. पालक लहान पोरं आहेत, लहान पोरांना काहीच समज नाही. आपणच त्यांना या समाजात जे घटना घडत आहेत त्या पोरं ते बघत आहेत आणि त्यात काय घ्यायचं आणि काय नाही हे पोरांना माहित नाही. मग मी त्या पोरांना बालसंस्कार केंद्रात ह्या सगळ्या गोष्टीबद्दल जागरूकता करून शिकवायचा प्रयत्न करायला. फक्त एवढंच काय, मी वाईट काही करणार नाही कोणाचं पैसे लुबाडून घेणार नाही, माझं घर भरणार नाही, काय नाही. मी माझं जीवन समर्पित केले श्रीकृष्णाकडे. ज्यावेळी मी व्यसनात अडकलेलो, त्यातनं मला बाहेर पडायचं तेव्हा मी प्रार्थना देव बी पहिला काही मानत नव्हतो मी. पण कुठली योगा कसा झाला काय मी श्रीकृष्णाकडे फक्त एकच मागणं केलं की देवा, श्रीकृष्ण पण नव्हतं तेव्हा, फक्त देवा अशी अपेक्षा केली की मला यातनं बाहेर पडायचं आहे, एवढंच नाही केलं. मग जेव्हा श्रीकृष्ण भगवद्गीता वाचलो पहिल्यांदा, जेव्हा समजला तेव्हा मी अपेक्षा केली की श्रीकृष्ण माझा हेच देव आहे की मला ह्यातनं बाहेर पाडू शकते. देवाला मी तेव्हा एकच प्रार्थना केली की मला या चक्रातनं बाहेर काढ. तू जो मार्ग सांगितला त्या मार्गावर पूर्ण समर्पण करतो आणि जसं तुम्ही सांगितलं त्याच मार्गाला जाणार असं समर्पण केलं. त्यामुळे वाईट काही करणार नाही, कोणाचं काही लुबाडणार नाही, कुठल्याही पोरग्याचं मी कोणाला त्रास देणार नाही. मी चांगलं कार्य करलोय. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल नाही मिळेल याची मला काय अपेक्षा नाही, कारण लोकांची मानसिकता आहे चांगली. 8 महिने झालं मी बालसंस्कार केंद्र चालू करून. हातावर बोटावर मोजणे पण फक्त पालक मला भेटायला येतात. एक एक पोरांच्यात एवढा बदल झालाय मी सुद्धा कल्पना केलं नव्हतं. तरी सुद्धा त्यांच्या पालकाला काहीच देणं घेणं नाही. मग विचार करा, अशा समाजात जर मग बदल करताना माझी अवस्था काय होत असेल याचा कोणीच नाही विचार करत. मी समाज विचार करते, माझा समाज विचार करत नाही. म्हणून मी एक 50-100 रुपये तर काय तर फी घेऊन, की मला उद्या भविष्यात असं नको वाटायला की त्रास व्हायला नको, समाज कोणाचा विचार करत नाही, हे करत नाही, तसं होता कामा नये. यासाठी 50-100 रुपये फी घेऊन तोच पैसा मी पोरांच्या भविष्यासाठीच वापरणार आहे. स्पर्धेला घेऊन जाणं, कुठं त्यांना व्यवसायाचं नॉलेज देणं, मोठं चांगले लेक्चर सेमिनार घेणं, मार्गदर्शक लोकांना बोलवणं, ह्या गोष्टी सगळे मी त्या पोरांना देणार आहे. त्यामुळं धन्यवाद.